स्टार्ट. नमस्कार. संगमेश्वर कॉलेज सोलापूर, दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा सन 2024च्या अंतिम सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. आपली स्पर्धा या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने पार पडलेली आहे. या ठिकाणी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर ऋतुराज बुवा सर, उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर, आजच्या स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर सौ लता बामणे मॅडम आणि सौ नंदिनी बारभाई मॅडम या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या स्पर्धेचं परीक्षणाचं कार्य केलेल्या आपल्या परीक्षकांचा सत्कार या ठिकाणी प्राचार्यांच्या हस्ते आता होईल. मी सर्वप्रथम प्राचार्यांना विनंती करतो की डॉक्टर सौ लता बामणे मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होईल. डॉक्टर सौ लता बामणे मॅडम ह्या मराठी विषयाच्या प्राध्यापक म्हणून दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं कार्यरत आहेत. यानंतर सौ नंदिनी बारभाई मॅडम यांचाही सत्कार प्राचार्यांनी करावा. मॅडम सेवा सदन प्रशाला सोलापूर येथे उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या आपल्या परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम डॉक्टर सौ लता बामणे मॅडम. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर बुवा सर, उपप्राचार्य सुहास पुजारी सर, त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेल्या परीक्षिका बारभाई मॅडम आणि माझेच बरेच विद्यार्थी आज मला सकाळपासून भेटत आहेत, पाटील सर, गुडेवाडी सर आणि सर्व. खरं तर आज वक्तृत्व स्पर्धेचं, तेही उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण करायचं होतं. प्रत्येकाचे विषय भिन्न होते. पहिल्यांदा मी संयोजन समितीचं अभिनंदन करते की त्यांनी समाजातल्या अगदी छोट्या छोट्या घटकांचा विचार करून असे विषय निवडले. त्यामुळं प्रथमतः त्यांचं अभिनंदन. आणि तुम्हा विद्यार्थ्यांचंही, सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचंही अभिनंदन. का तर आजचं असं म्हटलं जातं तरुणांच्या बाबतीत की आजचा तरुण वाचत नाही, निरीक्षण करत नाही आणि मतं मांडायची म्हटलं की काही वेळेला तो गांगारून जातो. परंतु बरीच नावं ज्या वेळेला ॲबसेंट लिहावं लागत होतं त्यावेळेला हेही लक्षात आलं की काही जण उत्स्फूर्त म्हटलं की घाबरतात. नेहमीकरता वक्तृत्व स्पर्धेला अगोदर विषय दिले की आम्ही पोपटासारखे तिथे जाऊन बोलतो. परंतु विद्यार्थी मित्र हो, एक वक्तृत्वाच्या बाबतीत 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत मला, त्या मी सांगते. कारण आता हळूहळू माझंही हे क्षेत्र, हळूहळू या क्षेत्रापासून मी लांब जाणार आहे, कारण लवकरच सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे. आणि मग आत्तापर्यंत जेवढ्या काही स्पर्धा मी पाहिलेल्या होत्या किंवा तिथले विषय पाहिलेले होते आणि हळूहळू समाजातील युवक हा नेमक्या कोणत्या दिशेला चालला आहे हेही मला जाणवत गेलं. मुलांनो, वक्तृत्व म्हटलं की पहिल्यांदा आपण पाहावं लागतं, निरीक्षण करावं लागतं, वाचावं लागतं आणि वाचलेलं पचवावं देखील लागतं. कारण पोपटासारखे कोणतेही विषय मांडता येत नसतात. कारण त्याचा प्रत्येकाचा अनुभव जरी मी घेतलेला नसेल तरी जे मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि वास्तव काय आहे या सगळ्यांचा जेव्हा मी मेळ घालून जेव्हा बोलेन त्यावेळेला मला लोक तितकाच प्रतिसाद देतील. काही जणांनी अगदी खेडेगावातलं वर्णन केलेलं आहे, काही जणांना त्या विषयाची डेप्थ समजली नाही, हेही लक्षात आलं. नेमकं काय म्हणायचं हे त्यांना लक्षात आलं नाही की आपल्याला विषय हा असा का बरं दिलेला असेल आणि त्या विषयातून झालं काय, नेमकं आम्हाला काय हवं आहे, त्यापासून ते दूर गेलेले होते. त्यामुळे कुठल्याही विषयाचा मी उल्लेख करणार नाही कारण तुम्हाला परत वाईट वाटेल.
कारण इथं आपल्याला प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याची गरज असते. किंवा आम्ही स्पर्धेला तरी उतरलो आणि इथून पुढे उतरत राहू, त्यानिमित्तानं वाचत राहू. आणि वाचन हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं की आता सगळी धुरा ही तरुणांच्या खांद्यावर. आमचा तरुण कसा आहे, अगदी तुम्हाला अंतराळापर्यंत किंवा या नवीन मोहिमेपर्यंत नेऊन पोहोचवलेलं होतं. अगदी मेंढपाळापासून ते तिथपर्यंतचे विषय होते. आणि या प्रत्येकाच्या विषयातून तुम्ही जा ये करत होता. खरं तर तुम्ही जागेवर बसून ते ऐकायला पाहिजे होतं की आम्हाला काय घेता येईल. किमान आम्ही चांगल्या व्याख्यानमालेला जात नाही, तर किमान आमच्यासमोर आता जे काही मांडतायत ते तरी आम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं विद्यार्थी मित्र हो, तुम्ही आता जेव्हा पुढं जाल तेव्हा अशा व्यक्तींना ऐका, वाचा, पुस्तकं वाचा, आत्मचरित्र वाचा. आणि जे समाजातले प्रश्न आहेत, म्हणजे साध्या तुम्ही वर्तमानपत्रातल्या मेन बातम्या वाचत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे समीक्षणपर आलेलं असतं तेही वाचत नाहीत. त्यामुळं कित्येक प्रश्न अजून तुमच्यापर्यंत आलेलेच नाहीत, त्यातलं गांभीर्य अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही. म्हणजे प्रसारमाध्यमाचा जरी तुम्हाला विषय मांडायचा असेल तरी प्रसारमाध्यमाच्या विविध बाजू मला त्यातल्या समजून घेता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपण त्याचं चिंतन, मनन आणि काय हवं आहे समाजाला आणि आमच्या तरुणांनासुद्धा काय हवं आहे. खरं तर तुम्ही लॉकडाऊनसारखा विचार करायला होता. लॉकडाऊनमध्ये करणाऱ्यांनी लॉकडाऊनचा उत्तम उपयोग केला, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. आणि ती मुलं लॉकडाऊनमध्ये सुद्धा केवळ स्वतःच्या हातात असलेल्या मोबाईलवरून तिथपर्यंत ती पोहोचली आणि यशस्वी झाली. बाकीच्यांनी काय केलं हा सगळ्याच्या समोर हे प्रश्नचिन्ह आहे, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या तरुणाईंचं रक्त हे केवळ फक्त कुठं असेल तर गर्दी तिथं आम्ही उभा राहू किंवा मग आहे तो वेळ कसा घालवायचा हा तुम्हाला पडलेला प्रश्न होता. परंतु युवक काहीही करू शकतो किंवा समर्थपणे आपले विचार कसे व्यक्त करायचे हे शिकूही शकतो. म्हणून माझी विद्यार्थ्यांना एवढीच विनंती आहे, नवे आव्हान आहे. इथून पुढं ही नवनवीन आव्हानं तुम्हाला पेलायची आहेत. कारण आज तुम्ही मला खेड्यातला एक प्रश्न होता की खेडेगावातल्या युवकांकडं तुम्ही कसं पाहता. खरोखर आहे, पण कोण म्हणतं खेड्यातल्या युवकांकडं बुद्धिमत्ता नाही. आपल्यासमोर APJ अब्दुल कलामांचं उदाहरण लक्षात घ्या की ते सुद्धा आपल्यासारखे. आणि हे तुम्ही चरित्र वाचल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीत ते कोण होते. आणि ते कोण होते किंवा त्यांना वर्तमानपत्र विकावी लागत होती हे आपल्याला कळणारच नाही. आम्ही फक्त काय पाहतो, त्यांचं राष्ट्रपती पद पाहतो. आणि हे पद तितकं सहजासहजी मिळालेलं नसतं. म्हणून कोणत्याही यशाला हा शॉर्टकट कधीच नसतो. त्याच्यासाठी अखंड कष्ट करत राहणं आणि हेच वय असतं ज्ञान मिळवायचं. म्हणून आणखीन पुढं जेव्हा स्पर्धा असतील त्यावेळेला या तरुणाईंपुढची जी आव्हानं आहेत त्याच्यावर देखील आपण काही विषय हे नक्कीच निवडा. तुम्ही सर्वजण सहभागी झालात, सकाळपासून अगदी 9 वाजल्यापासून आहात. आणि हे सगळे विषय म्हणजे पचवताना, आपल्याला ऐकताना, समोर आल्यानंतर घाबरतो का आपण, आत्मविश्वासाचा अभाव आहे का, आणि हे हळूहळू मला कमी करायचं असेल तर मला काय करावं लागेल याचं थोडंसं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. खरं तर पुजारी सर म्हणाले ते मला अगदी तंतोतंत पटलं की नेहमीच्या व्यस्त वेळेतून तुम्हाला मुद्दाम बाहेर बोलवलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे या आणि ह्या सगळ्याचं परीक्षण करा. म्हणजे तुमचं जे दिवसभराचं BEdचं चाललेलं असतं त्यापेक्षा ह्या वेगळ्या वातावरणात या. आम्ही नेहमीच जातो आणि लेसनचं परीक्षण सारखं चालूच असतं, परंतु या वक्तृत्व स्पर्धेला सुद्धा जाऊन आम्ही हे करू शकतो. त्यामुळं जवळजवळ आमचे निर्णय पण सारख्यातच आलेले होते, मार्कसुद्धा सारखेच पडलेले होते. हेही त्याचं वैशिष्ट्य. खरं तर मला संगमेश्वर महाविद्यालय एक राहिलेलं होतं की जिथं या कामासाठी यावं लागलं. त्यामुळे तेही आज ही इच्छा पूर्ण झाली. आणि सगळ्या या मुलांना वाचताना, अभ्यासताना किंवा व्यक्त होताना पाहता आलं. आणि हळूहळू तुम्ही असेच तयार होत राहा. कारण 2 महत्त्वाचे मुद्दे फार सर आपण जर साहित्यिक म्हणून जर विचार करत असू, 2 महत्त्वाचे त्यातले विषय फार होते. मला वाटलं होतं मुलं फार त्याच्यावर गांभीर्यानं विचार करतील. लिहिणं कमी होतं आहे, कारण लिहितच नाहीत. मेसेज फक्त J1 Z. आम्ही म्हणजे भाषा समृद्ध होते का आणखीन एक दुसरा शब्द वापरला जातो ग्रामीण भाषेतला, आम्ही शब्द दरिद्री होतो का. कुठंतरी हे चिंतनात्मक विषय आहेत, लक्षात घ्या. आम्ही आमच्या मातृभाषेला डावलून फक्त तिथं शॉर्टकटमध्ये जातो आहे. हळूहळू हे जर शॉर्टकटचं वेळ जर तुम्ही पुढं शिक्षक म्हणून तुम्ही ज्या क्षेत्रात जर गेलात तर तिथं फार गांभीर्यानं घ्यावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही वाचत नाहीत, व्यक्त होत नाहीत, बोलत नाहीत, लिहित नाहीत आणि लिहिते आहात,
खरं तर याच्यावर लिहिण्याचा विषय तर खूप चिंतनाचा आहे. कारण तुम्ही जेवढे अनुभव घेतलेले असतात, मी BEdला उदाहरण देत असते, एखाद्याची शरीरयष्टी किंवा एखाद्याची समृद्धी कशी दिसून येते की त्यानं खाल्लेलं अन्न असेल, ते पचतं आणि त्याच्या शरीरभर आपोआपच दिसतं, त्याच्यातला तजेलपणा दिसत असेल आणि त्या तजेलपणावरून त्याचं आरोग्यही लक्षात येत असेल. ह्या मिळवलेल्या ज्ञानाचं सुद्धा असंच असेल ना. शेवटी वक्तृत्व म्हणजे तरी काय आहे? कसं बोलावं, काय बोलावं, कुठं बोलावं आणि ते नेमक्या शब्दात कसं बोलावं, मला व्यक्त होण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असते. म्हणून काव्यसंग्रह वाचा, कादंबऱ्या वाचा, प्रवासवर्णन वाचा, आत्मचरित्र वाचा. जोपर्यंत तुम्ही वाचत नाही तोपर्यंत या गोष्टी अगदी मर्यादित होणार आहेत, एवढं लक्षात घ्या. आणि हे सगळं झाल्यावर आपोआपच हात लिहिते होतात, व्यक्त होता येतं. त्यामुळं मोठमोठे लेखक का होऊन गेले? निसर्गाशी सान्निध्य होतं, निसर्ग पाहता येत होता, अनुभव घेता येत होते. आज घरापासून जर त्याला व्हॅनमध्ये घालतात, गाडीत घालतात, शाळेत नेऊन दरवाजाच्या आत सोडतात, काय पाहणार आहे? काहीच पाहत नाही, निरीक्षण होत नाही, अनुभव घेता येत नाही. तू करू नको, मी करतो. पालक असं म्हणतात. तुम्ही सगळ्यात त्यातल्या पिढ्या, आम्ही म्हणजे खेडेगावातून वाढलेले, अनुभवलेले, जगलेले, त्यामुळे हे सगळं व्यक्त होता आलं. त्यामुळं असं व्यक्त होण्यासाठी आपल्याला स्पर्धेला भाग येण्यासाठी आणि उत्तम वक्ते पुन्हा कुठं जाऊन शोधावेत असा प्रश्न कधी पडू नये. आणि त्यासाठी संत साहित्यापर्यंत तुम्ही वाचत चला. मला वाटतं तुम्ही संतांविषयी पण तिथं फॅशन म्हणून दिलेलं होतं. खरंच मंदिराकडे गेले की तिकडं नमस्कार करायचा आणि फोटोला पोज द्यायची, ही आमची अवस्था. म्हणजे दर्शन घेतोय का ह्याची पोज तिथं दाखवून फक्त समाज माध्यमावर, आणि त्या लाईक आणि डिसलाईकला करायचं आहे काय? प्रत्यक्ष लाईक करणारे इथून करत असतात, तुमच्या ज्ञानाला करतात, तुमच्या वक्तव्याला करत असतात. त्यामुळं मला वाटतं कुठंतरी हा चिंतनाचा विषय आहे. मला संयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली, खरं तर इथं व्यक्त होण्याचीही संधी दिली, परीक्षण करण्याची संधी दिली, माझं मत मी व्यक्त केलं. तुम्ही वाचाल, नक्कीच वाचाल. जर वाचाल तर वाचाल, हेही लक्षात ठेवा. कारण हे आव्हानं खूप आहेत आणि जोपर्यंत तुम्ही ते वाचणार नाही तोपर्यंत आव्हानांना सामोरं कसं जायचं हे समजणार नाही. त्यामुळं अगदी ज्ञानापासून ते बाहेरच्या जगापर्यंत आपल्याला माहीत व्हायचं असेल तर या गोष्टीची कास धरणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं पुनश्च एकदा मी महाविद्यालयाचे इथं आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. उत्तम वक्ता व्हायचं असेल तर अगोदर उत्तम वाचक बनलं पाहिजे, हे आपण या ठिकाणी या निमित्तानं आम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या परीक्षक सौ नंदिनी बारभाई मॅडम. आदरणीय व्यासपीठ, आज सकाळी ज्या वेळेला मी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी इथे आले त्यावेळेला मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आणि खरोखर मी कधीही म्हणजे शालेय जीवनामध्ये आत्ता मॅडम म्हणाल्या तसं पाठांतर करून बोलण्याची सवय होती, परंतु उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा मी स्वतः कधी भाग घेतला नाही. पण अशा स्पर्धांना उपस्थित राहण्याचा सुद्धा योग माझा पहिल्यांदाच आला. आणि त्यामुळे तुम्ही बोलत असताना म्हणजे मी मॅडम जसं म्हणाल्या तसं प्रत्येक ज्ञानी मनुष्य व्यक्त होतोच किंवा होऊ शकतो असं नाही. त्यामुळे मनामध्ये असं काही आणायचं नाही की आपण हे करू शकत नाही. यातून तुमची जडणघडण होत असते वक्तृत्वामुळे. उलट माझा जरा अनुभव असा आहे की आत्ताची पिढी खूप जास्त बोलते, पण ती योग्य पद्धतीनं बोलणं आणि योग्य पद्धतीनं ते विचार मांडणं हे गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही बोलता पण खूप असं त्याची मांडण्याची पद्धत योग्य नसते. म्हणजे अगदी घरापासून तुम्ही साधी उदाहरणं घेतलीत तरी तुमच्या हे लक्षात येईल. आता मी बाकी घरगुती उदाहरण देत नाही, पण मग असं हे व्यासपीठ मिळालं की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह व्हायला या गोष्टींचा तुम्हाला खूप त्याची तुम्हाला मदत होणार आहे. आणि अशा स्पर्धांमध्ये तुम्ही उत्साहानं इथून पुढं जास्तीत जास्त संख्येनं भाग घ्या. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्हाला खरंच काही विद्यार्थ्यांना विषय कळले नाहीत
आता ते प्रत्येक गोष्ट इथं उदाहरणादाखल देऊन म्हणजे वेळ नाही आहे तितका, पण आपण आपल्याला कोणता विषय दिलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं मांडायला हवा. छान सगळे साधे साधे विषय होते की मी सुद्धा म्हणजे साखरेवर आपण कधी विचार केला नाही की काय बोलता येईल ते, पण म्हणजे इतके सुंदर म्हणजे आयोजकांनी विषय पण इतके छान काढले होते. मला थोडीशी अपेक्षा असं थोडे 10-15 जण झाल्यावर वाटलं होतं की लॉकडाऊनमध्ये तुम्ही काय केलं किंवा काय असे काही, किंवा तुमच्या कृती याच्यावर पण काहीतरी पुढे कदाचित असेल, पण अजून चिठ्ठ्या बाकी आहेत. पण खूप छान वाटलं आणि पुजारी सरांना मी धन्यवाद देते की आज मला इथं येऊन त्यांनी संधी दिली आणि कॉलेजही तुमचं प्रशस्त छान आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. असेच मोठे व्हा, लिहिते व्हा, वाचते व्हा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण सर्वजण ज्याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहात त्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत. तर यावेळेस आपण एक विशेष प्रोत्साहनपर असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि ते पारितोषिक मिळालेलं आहे दीपांजली केसकर यांना. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपांजलीला हा पुरस्कार द्यावा. हात धरा. आहेत कुठे गेले? बोलायचं इकडे इकडे इकडे. हां ओके. हो. हॅलो हॅलो. येस. खरं काय बोलावं ते कळतच नाही. काय बोलावं ते कळत नाही. कारण वाटलं सुद्धा नव्हतं की हे बक्षीस मला मिळेल. कारण असं वाटलं होतं की सामान्य मुलांमध्ये आपलं काय काम आहे, आपल्याला काय येतं. पण इथं आल्यावर असं वाटलं की खरंच जोशी सर जेव्हा म्हणाले की प्लीज तुम्ही उठा आणि त्यांना जागा द्या, असं वाटलं की खरंच आपल्याला किती चांगलं मानतायत. आणि स्पीच देताना सुद्धा मला फार वाईट वाटत, कारण मी पाहिलंच नाही हे देखावे आणि हे सगळं. जरी तुम्हाला मी पाहू शकत नसले तरी मी आज माझा अनुभव इथे राहून फील केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना मी माझं कॉन्सन्ट्रेट करून ऐकत होते. खरंच हे पहिलं माझं MA फर्स्ट इयर आर्ट्स ऑफ सायन्स वालचंद कॉलेज आणि इकॉनॉमिक्स. मी UPSCची पहिली एक्झाम पण दिली आहे, पण माझं त्यामध्ये काय झालं नाही कारण मी 2 वर्षापासून तिकडे. पण इथे आल्यावर काय मान सन्मान आहे आणि ज्यांची जयंती आहे, मला तर असं वाटलं पण नव्हतं की एवढ्या मोठ्या जयंतीमध्ये मी येईल आणि हे पारितोषिक मला मिळेल. हे एवढं ज्या सरांनी माझं मराठवाड्यातलं गाव आहे आणि त्या व्यक्तीचं तिथे BE शिक्षण झालंय आणि तिथून त्यांना पुरस्कार देखील प्राप्त झालाय. काय आज ऐकण्याची माझी एवढी उत्सुकता वाढली. अजून ऐकावं असं वाटत होतं त्यांचा इतिहास. मी कधीच न ऐकलेला इतिहास, कधीच न ऐकलेलं भाष्य, कधीच न पाहिलेलं दृश्य. म्हणजे तुम्हाला जरी मी पाहू शकत नसले तरी माझं फील करण्याचा अनुभव जो आहे तो इतका भारी आहे की कधी विसरू सुद्धा शकणार नाही. की वालचंद कॉलेज महाविद्यालय सोलापूर आणि हे संगमेश्वर कॉलेज महाविद्यालय सोलापूर या स्पर्धेमध्ये मला संधी मिळाली भाग घेण्याची. हे माझ्या शिक्षकांचं आणि त्या सर्व जे मला सहकार्य केले त्यांचं, या इथल्या प्रिन्सिपलचं मला फार अभिमान आहे. कारण की इथं शिकणारे दिव्यांग विद्यार्थी सुद्धा मला म्हणतात की अगं दीपांजली, आमचे प्राचार्य इतके मदत करतात आम्हाला, उपप्राचार्य आणि आमचे शिक्षक तर विचारू नको, कारण प्राचार्यांचं मार्गदर्शन तसं असतं. आणि मी खरंच पाहिलं आहे. थँक्यू सर मला इथं बोलवल्याबद्दल. आणि प्राचार्य तर खरंच मी तुमच्याबद्दल काय बोलू मला सुचत नाही, कारण एवढं तुमचं कॉलेज चांगलं आहे. मी इंग्लिशमधून MA इथे करणार आहे. थँक्यू. नाही पुरस्कार घ्यायचा सर. पुरस्कार या काका, या तुम्ही पुढे. बॅग काढा, बॅग काढा, बॅग काढा. गेली वाटतं जा. हो.
सावकाश. तिकडं जरा समोरच्या बाजूला बघा, तिकडं फोटो काढायचा आहे. हां, अभिनंदन दीपांजली, पुन्हा एकदा अभिनंदन. यानंतर उत्तेजनार्थ पारितोषिक आहे गायकवाड क्षितिजा किरण. रोहित कोळी. उत्तेजनार्थ रोहित कोळी उत्तेजनार्थ. हां, छत्रपती शिवाजी. धन्यवाद. यानंतर 6वा क्रमांक आहे पर्जन्या अंजुटगी. 5वा क्रमांक आहे आकाश बोडके. लॉ कॉलेज संगमनेरचा हा विद्यार्थी आहे. लॉ कॉलेज संगमनेर. 4था क्रमांक आहे समर्थ बंडगर. DY पाटील कॉलेज पुणे. पिंपरी. तिसरा क्रमांक आहे ऐश्वर्या सुरडे. सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे. इकडं असं बघ, तिकडून या, तिकडं पलीकडच्या बाजूला. दुसरा क्रमांक आहे सौरभ वाघमारे. आणि पहिला क्रमांक आहे श्रेया प्रभाकर माशा. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, संगमेश्वर कॉलेजचे माझे विद्यार्थी. डॉक्टर ऋतुराज बुवा. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर बामणे मॅडम, उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई, इथं उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, समितीचे सदस्य आणि आपण सगळे स्पर्धक. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित केली जात असलेली ही वक्तृत्व स्पर्धा, त्याचं हे 32वे वर्ष. 32 गुणी वक्तृत्व काय असतं, आपण 32 गुणी माणूस म्हणतो, पण 32 गुणी वक्तृत्व काय असतं त्याचं एक प्रात्यक्षिक आज दिवसभर तुम्ही पाहिलेलं आहे. वेगवेगळी गुणं, वेगवेगळा डौल, भाषेचा वेगळा बाज, बोलण्याची प्रत्येकाची शैली वेगळी, कुणाचा आत्मविश्वास अधिक, कुणाचा अभ्यास अधिक, कुणाचा पवित्र अधिक, कुणाचा संवाद अधिक, असं प्रत्येकाचं वक्तृत्व वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. आणि त्याचं एक सुंदर दर्शन या वक्तृत्व स्पर्धेत देखील सर्वांनाच घडलेलं आहे.
आप्पासाहेबांच्या जयंतीनिमित्त गेली 32 वर्ष ही वक्तृत्व स्पर्धा होते आणि 32 वर्ष ही स्पर्धा मी सातत्यानं अनुभवतो आहे. खरं तर हा एक विचारांचा महोत्सवच असतो. सकाळी आपण इथं 10ला येतो आणि संध्याकाळी 4ला जाताना बरंचसं काही घेऊन जातो. 10ला जसे आपण असतो तसे 4ला असतो तसं नाही. काही नवं आपल्या पदरात पडलेलं असतं असं मला वाटतं. विद्यार्थ्यांचा देखील आजचा अनुभव असाच असेल. खरं तर वक्तृत्व ही एक अतिशय महत्त्वाची कला आहे. लोकशाही राष्ट्रामध्ये तर तिला असाधारण असं महत्त्व आहे. कारण आज सगळं बोलणाऱ्यांचं जग आहे. मौनात एक वेगळं सामर्थ्य असतं हे मला माहीत आहे. अनेक मोठमोठ्या महात्म्यांनी मौनाचं सामर्थ्य दाखवून दिलेलं आहे, त्याची कल्पना आपल्याला आहे. पण तरी देखील बोलणं अतिशय प्रभावी असणं हा जीवनाचा एक वेगळा अलंकार आहे. बोलणं अतिशय प्रभावी असेल तर त्याच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय राहत नाही. समोरचा माणूस आपल्याला कधी जिंकून जातो आणि आपलं कधी करून जाईल काही सांगता येत नाही. त्याच्या बोलण्यामध्ये ती शक्ती असते. महात्मा चक्रधरांच्या संदर्भात असं म्हटलं जायचं की चक्रधरांची वाणी वेधवंती होती. ते बोलायला लागले की गारुड केल्यासारखं व्हायचं आणि आपोआपच सगळे त्यांचे भक्त व्हायचे. असे अनेक वक्ते या देशानं, या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत. तुम्ही प्रमोद महाजनांचं वक्तृत्व पाहिलं असेल. अशा स्पर्धेमधूनच ते पुढे आलेले होते. अंबाजोगाईचे ते विद्यार्थी होते तिथल्या कॉलेजचे आणि तिथून ते पुढे आले. अशा स्पर्धांमधूनच ते पुढे आले. त्यांचं वक्तृत्व आज तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल म्हणजे आजपर्यंत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकू शकता. भाषा कशी प्रवाही असते, किती सुंदर पद्धतीने बोलता येतं आणि समोरच्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची आणि विचारांची छाप कशी सोडता येते ती तशी भाषणं आपण जेव्हा ऐकतो तेव्हा समजतं. आपल्या संसदेमध्ये देखील अनेक संसदपटू होऊन गेलेले आहेत, फार सुंदर भाषणं करणारे. त्यांची नोंद आज देखील घेतली जाते. आपल्याला फक्त अटल बिहारी वाजपेयींचं नाव माहीत आहे, पण नाथ पैपासून सी डी देशमुखांपासून अशा अनेक उदाहरणं आपल्याला दाखवता येतील की ज्यांच्या वक्तृत्वाचं स्मरण आज देखील केलं जातं. असे वक्ते म्हणजे ते निघून गेले पण त्यांची वाणी मात्र आसमंतात राहिली. त्यांचं स्मरण मात्र अजून देखील ताजं राहिलं. मला असं वाटतं की ज्याचं बोलणं प्रभावी असेल ना त्याचं स्मरण हे दीर्घकाळ राहतं. शिवाजीराव भोसले आज हयात नाहीत, पण किंवा निर्मल कुमार फडकुले जे सोलापूरचे होते, या संगमेश्वर महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक होते, ते आज नाही आहेत. ते जाऊन जवळपास 15-20 वर्ष होत आली, पण तरीसुद्धा त्यांच्या आवाजामधलं जे संगीत होतं, त्यांच्या आवाजातलं जे सौंदर्य होतं, त्यांची जी शैली होती, त्यांचं जे बोलणं होतं, त्याचा प्रभाव अजून देखील लोकमानसावर आहे. अजून देखील त्या प्रेमात लोक आहेत. म्हणून मला असं वाटतं ही एक महत्त्वाची कला आहे, हा एक अलंकार आहे आपल्या जीवनाचा. तो खरं तर आपण मिळवायला हवा. तो मिळवला तर निश्चितपणे बाकीच्या गोष्टी आपोआपच आपल्याकडे चालत येतील. आपोआपच तुमचं मूल्य, तुमचं महत्त्व हे वाढत जाऊ शकतं. म्हणून अशा वक्तृत्वासारख्या कलेची साधना विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हे वय आहे तुमचं, वाचण्याचं वय आहे, काही निरीक्षण करण्याचं वय आहे, काही चिंतन करण्याचं वय आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांची भाषणं ऐकून त्यातून आपल्याही वक्तृत्व शैलीला घडवण्याचं हे वय आहे. त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे. आपण कितीतरी वेळ वाया घालवतो. एवढं पाऊस पडतं आणि पुराचं पाणी वाहून जातं, एवढं सगळं ज्ञान तुमच्याजवळ येतं, पण ते सगळं जर असंच जात असेल तर त्याला काही उपयोग नाही आहे. त्याच्यातून एक ओंजळ पाणी आपल्या आयुष्यात आपल्याला घेता येतं का वक्तृत्वाच्या माध्यमातून, ते आपण पाहायला पाहिजे. तेवढं जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमच्या जीवनाला देखील सुवर्णाची झळाळी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं, विजेत्यांचं आणि सहभागी स्पर्धकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भावी जीवनाला शुभेच्छा देऊन थांबतो.
धन्यवाद सर. कर्मयोगी कैलासवासी आप्पासाहेब काडादी यांच्या 115व्या जयंतीनिमित्त आपण जे काही सकाळपासून या ठिकाणी विचारांची ज्योत पेटवली होती ती अजूनपर्यंत जळते आहे. आणि जेव्हा जेव्हा असं काही सत्वशील सात्विक असं घडत असतं तेव्हा नियती म्हणा, काळ म्हणा, त्याचा आपल्याला प्रतिसाद देत असतो. ती जळणारी ज्योत अजूनपर्यंत सकाळपासून चालू आहे, हे आपल्या त्या प्रामाणिक अशा कार्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं. तेव्हा आजच्या ह्या संपूर्ण दिवसभराच्या स्पर्धेसाठी, कार्यक्रमासाठी आपणा सर्वांचा या ठिकाणी मी संयोजन समितीच्या वतीनं अत्यंत आभारी आहे. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. एक ग्रुप फोटो होईल. पवार सर त्यांच्याबद्दल या ठिकाणी सूचना देतील. पवार सर पोर्चमध्ये, हां, मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये आपल्याला स्पर्धकांसोबत एक फोटो घ्यायचा आहे. सर्वांनी मुख्य इमारतीकडं प्रयाण करावं.